महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 5च्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी मानसी गोठणकर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। आता आपण टूलकिटमध्ये अग्नी या थीमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत। अपारंपरिक नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत जसे की कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करतात। हे स्रोत वातावरणात हरितगृह वायू म्हणजेच ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करतात, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते। याचा परिणाम पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे। विशेषतः हवामानातील तीव्र बदल, समुद्र पातळीमध्ये वाढ आणि बर्फ प्रदेश वितळणे। कोळसा जाळल्यावर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड असे इतर विषारी वायू उत्सर्जित होतात। हे घटक हवामानातील बदल, ॲसिड रेन आणि श्वासाचे आजार निर्माण करतात। पेट्रोलियम जाळल्यानेही मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते, ज्यामुळे गाड्यांमधून निघणारे धूर शहरांमध्ये स्मॉग निर्माण करतो। तसेच या इंधनाच्या उत्खनन प्रक्रियेमुळेही पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो। तेल गळती, खणकाम आणि जमिनीचे नुकसान होणे यामुळे जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यावरणातील सजीवसृष्टीवर गंभीर धोका निर्माण होतोय। याच्या विरुद्ध सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत, कारण ते अखंडपणे उपलब्ध असतात आणि प्रदूषण न करता ऊर्जा निर्माण करतात। सौर पॅनल्स, सौर स्ट्रीट लाईट, बायोगॅस प्लांट, सोलार वॉटर हीटर आणि कूल रूफ याचा वापर केल्यास आपण ऊर्जा बचत करू शकतो आणि कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो। ह्या टिकाऊ उपायांनी भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदानही देऊ शकतो। माझी वसुंधरा अभियान 5मध्ये याच महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून अग्नी थीमॅटिक एरियामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 6 निर्देशक आहेत, जे एकूण 1700 गुणांसाठी ठेवण्यात आलेले आहेत। नेट झिरो एमिशन म्हणजे वातावरणात जितके हरितगृह वायू सोडले जातात तितकेच शोषले जातात, ज्यामुळे पृथ्वीवर तापमान वाढ नियंत्रित करता येते। हे लक्ष्य गाठल्यास आत्ताच्या आणि भविष्याच्या पिढीसाठी शाश्वत आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल। तसेच हवामानाशी संबंधित आपत्ती, समुद्राची वाढलेली पातळी आणि अत्याधिक तापमान अशा समस्येवर उपाय सापडतील। आपला पहिला निर्देशक 4.1 नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनबाबत प्रचार व प्रसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमाचे मूल्यांकन करते। हे निर्देशक एकूण 300 गुणांसाठी ठेवण्यात आलेले आहे। यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी माझी वसुंधरा अभियान 5च्या 3 तिमाहीमध्ये आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमाच्या संख्येनुसार प्रत्येक तिमाहीसाठी 100 पैकी गुण देण्यात येतील। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेने हे उपक्रम राबवत असताना नागरिकांच्या सहभागाचा तपशील, जनजागृती उपक्रमाची संख्या व जिओटॅग फोटो संकलित करून ठेवावे। MIS भरण्यासाठी आवश्यक असलेले तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने या टूलकिटमध्ये दर्शवण्यात आले आहेत। त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावे। यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळता येतील आणि अचूक माहिती कमी वेळात भरून अर्ली बर्डचे गुण मिळवण्यास सोपे होईल। आता बघूया पुढचा इंडिकेटर। सोलार स्ट्रीट लाईट हाय प्रेशर सोडियम वेपर लाईटपेक्षा अधिक फायदेशीर आहे, कारण ते सौर ऊर्जा वापरतात, ज्यामुळे वीज बिलाचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन पूर्णपणे टाळता येतो। सौर दिवे पर्यावरणास अनुकूल आहेत, स्वच्छ ऊर्जा वापरतात आणि कमी देखभाल खर्चात जास्त काळ टिकतात। हे स्वयंपूर्ण आहेत म्हणजे विजेवर अवलंबून नसतात, त्यामुळे दुर्गम भागातही वापरले जाऊ शकतात। निर्देशक 4.2.1 हरित पथदिवे। स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या हद्दीतील सर्व पथदिवे हरित करण्यासाठी लक्ष दिले आहे की नाही हे तपासतो। या निर्देशकासाठी 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण पथदिव्यांपैकी LED पथदिव्यांच्या टक्केवारीसाठी 50 तर सौर पथदिव्यांच्या टक्केवारीसाठी 150 गुण देण्यात येतील। यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण पथदिवे व त्यांपैकी किती पथदिवे सोलार किंवा LED आहेत यांची संख्या व हरित पथदिवे बसवल्यामुळे होणाऱ्या विजेची बचत दाखवण्यासाठी
पथदिवे लावल्या अगोदरची व नंतरचे विजेचे बिल जपून ठेवण्यात अनिवार्य आहे. जर आपण पथदिवे बसवण्यास सुरू करत आहात तर त्याचे कार्यारंभ आदेश, भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल जतन करून ठेवावा आणि पथदिवे बसवण्याच्या आधी व नंतरचे जिओटॅग छायाचित्रे काढून ठेवावी. अक्षय ऊर्जा प्रकल्प ऊर्जा निर्माण करण्यासाठी शाश्वत ऊर्जा स्रोत जसे की सूर्यप्रकाश, वारा, भूआंशिक ऊर्जा, पाऊस, भरती आणि बायोगॅस वापरतात. आता बघूया पुढचा इंडिकेटर 4.2.2 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणे. या निर्देशकामध्ये अशाच ऊर्जा स्थापना संचयी क्षमतेवर आधारित मूल्यमापन केले जाईल. या निर्देशकासाठी 500 गुण ठेवण्यात आले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5 मध्ये सार्वजनिक व खाजगी इमारतीवर बसवलेल्या सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येकी 100 म्हणजे एकूण 200 पैकी गुण देण्यात येतील. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 दरम्यान बसवलेल्या सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 100 पैकी गुण देण्यात येतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सौर वॉटर हीटरच्या क्षमतेनुसार 100 पैकी गुण देण्यात येतील. कार्यरत अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 100 तर केवळ निविदा मागवला असेल तर त्यासाठी 50 गुण देण्यात येतील. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने सौर प्रकल्प बसवलेल्या सार्वजनिक आणि खाजगी इमारतींचा तपशील आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये भरून ठेवावा. संकुलांमध्ये अक्षय ऊर्जा किंवा सौर प्रकल्प बसवल्यामुळे ऊर्जाबाबतीचा अहवाल म्हणजे आधी आणि नंतरची वीज बिले सांभाळून ठेवावीत. सौर प्रकल्पाचे जिओटॅग फोटो आणि कार्यान्वित प्रमाणपत्र ठेवावेत. आता बघूया पुढचा इंडिकेटर 4.2.3 जैववायू प्रकल्प. बायोगॅस हा ग्रामीण भागात सहज बनवता येऊ शकणारा व वापरला जाणारा प्रदूषणविरहित ऊर्जेचा स्रोत आहे, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते. बायोगॅसचा वापर करून पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंब कसे कमी केले आहे हे या निर्देशकाद्वारे तपासले जाईल. या निर्देशकासाठी एकूण 300 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान बसवण्यात आलेले व कार्यरत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांच्या संख्येनुसार 150 पैकी गुण देण्यात येतील. तर माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3, 4 व 5 दरम्यान बसवण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांच्या एकूण क्षमतेनुसार 150 पैकी गुण देण्यात येतील. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंनी माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान बसवलेल्या बायोगॅस प्रकल्पांचा तपशील व त्यांची क्षमता विहित केलेल्या एक्सेलनुसार भरून तयार ठेवावा. बायोगॅस प्रकल्पाचे जिओटॅग फोटो, गुगल मॅप लिंक आणि भौतिक व आर्थिक प्रगतीचे अहवाल सांभाळून ठेवावेत. आता बघूया पुढचा इंडिकेटर 4.2.4 सौर पंप. सौर पंप हा वीज किंवा डिझेलचा खर्च वाचवून सूर्यप्रकाशाचा वापर करून ऊर्जा निर्मिती करतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रात सौर पंपाचा वापर वाढवण्यासाठी हा निर्देशक प्रोत्साहन देतो. यासाठी एकूण 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान वैयक्तिक आणि सामुदायिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची एकूण संख्या आणि त्याची क्षमता यांना प्रत्येकी 50 गुण देण्यात येतील. तर माझी वसुंधरा अभियान 5 पूर्वी वैयक्तिक आणि सामुदायिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची एकूण संख्या आणि त्यांची क्षमता यांना प्रत्येकी 50 गुण देण्यात येतील. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंनी माझी वसुंधरा अभियान 5 पूर्वी व दरम्यान बसवलेल्या सौर पंपांचा तपशील एक्सेल शीटमध्ये भरून ठेवावा. कार्यरत सौर पंपांचे जिओटॅग फोटो, त्यांचा भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल सांभाळून ठेवावा. आता बघूया पुढचा इंडिकेटर 4.2.5 विकेंद्रित सौर प्रकल्प. विकेंद्रित सौर प्रकल्प ग्रामीण भागात विद्युत पुरवठा समस्या सोडवतात. या प्रकल्पांमध्ये सौर पॅनल वापरून सूर्यप्रकाशापासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. यामुळे ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुधारतो आणि स्थानिक समुदायाला स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध होते. यासाठी विकेंद्रित आणि ऊर्जा संयंत्र या निर्देशकाला 200 गुण ठेवण्यात आले आहेत. यामध्ये माझी वसुंधरा अभियान 5 पूर्वी आणि दरम्यान स्थापित केलेल्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांचे मेगावॅट क्षमतेनुसार प्रत्यक्षित 100 म्हणजेच एकूण 200 पैकी गुण ठेवण्यात येतील.
यासाठी माझी वसुंधरा अभियान 5 पूर्वी आणि दरम्यान स्थापित केलेल्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांचा तपशील, कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, भौतिक व आर्थिक प्रगतीचे अहवाल आणि सौर पंपांचे जिओटॅग फोटो हे आवश्यक तपशील स्थानिक स्वराज्य संस्थांनी जपून ठेवावे. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.